थकवा कितीही असो, पण घरच्या जेवणाची तयारी सुरू झाली, की किचनमध्ये एक वेगळीच एनर्जी येते. दिवसभराचा रुटीन, ऑफिस वर्किंग सगळं काही झाल्यानंतर हे माझं शेवटचं काम असतं, ते म्हणजे डिनर बनवणं. तर आज मी इथे बनवणार होते शेवग्याच्या शेंगांची भाजी. त्यासाठी मी लगेच इथे प्रिपरेशन करायला स्टार्ट केलं. कांदा, टोमॅटो चॉप करून घेतला आणि भाजी बनवायला घेतली. कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली आणि त्यानंतर चॉप केलेला कांदा, कढीपत्ता ॲड केला. तो व्यवस्थित परतल्यानंतर मी टोमॅटो पण ॲड केला. त्यामध्ये सगळे स्पाइसेस ॲड केले. लाल तिखट, हळद आणि थोडासा काळा मसाला टाकला होता आणि इथे ही आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून रेडी झाली आहे. मग लगेच गरमागरम चपात्या बनवायला घेतल्या. नेहमी मी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवते ना, तर वाटण वगैरे बनवत असते. पण आज माझ्याकडे थोडा वेळ कमी होता, म्हणून मी सिंपल अशीच ही भाजी बनवून घेतली होती. म्हणजे असं होतं ना, की घरी असताना आपल्याला मम्मीने बनवलेलं जेवण खूप लवकर मिळायचं आणि अगदी वेळेवरती मिळायचं. पण एकटं राहत असताना मात्र भले चहा जरी प्यायचा असेल किंवा काही खायचं जरी असेल ना, तर ते स्वतःच्या हाताने बनवावं लागतं. आणि तेव्हा किचनमध्ये उभं राहिल्यानंतर असं जाणवतं ना, की खरंच आपण किती मोठे झालोय ना, म्हणजे आता बिलकुलही काही कंप्लेंट्स नाही आहेत किंवा काहीच नाही आहे. आपल्याला जे पाहिजे ते आता आपल्याला स्वतःलाच करावं लागतं.